हॅलो फ्रेंड, आज आपण अँग्युलर मोमेंटम म्हणजे काय, त्याचं एक्सप्रेशन काय आहे ते आपल्याला पाहायचं आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल, द क्वांटिटी इन रोटेशनल मेकॅनिक्स, द क्वांटिटी इन रोटेशनल मेकॅनिक्स which is analogous to linear momentum, which is analogous to linear momentum. रोटेशनल मेकॅनिक्स मध्ये अशी कोणती क्वांटिटी आहे की जे लिनियर मोमेंटमशी अनालॉगस आहे, that quantity is called as the angular momentum. म्हणजे this is the angular momentum is the quantity in rotational mechanics which is analogous to linear momentum. आता लिनियर मोमेंटमचा फॉर्म्युला काय माहिती आहे, P is equal to mass into velocity. मग तसाच आपल्याला फॉर्म्युला काढायचा आहे अँग्युलर मोमेंटमचा. काय असतो तो फॉर्म्युला, तर P हा लिनियर मोमेंटम झाला, L इज द अँग्युलर मोमेंटम. म्हणजे P इज अनालॉगस टू L, मास इज अनालॉगस टू मोमेंट ऑफ इनर्शिया आणि V इज अनालॉगस टू अँग्युलर वेलोसिटी ओमेगा. म्हणजे हा फॉर्म्युला कोणाचा तयार होईल, अँग्युलर मोमेंटमचा. म्हणजे काय सांगतात आपल्याला, द क्वांटिटी इन रोटेशनल मेकॅनिक्स व्हिच इज अनालॉगस टू लिनियर मोमेंटम is a angular momentum, is a angular momentum. आपण let P be the linear momentum of the particle which performing circular motion. Circular motion कसं काय, when body rotate with constant angular velocity omega, then particles of this body performing circular motion. आणि अशा पार्टिकलचं मोमेंटम किती आहे, P is the linear momentum, P is the linear momentum and which is at this direction. Okay, so r is the position vector from axis of rotation. Then the angular momentum of this particle, angular momentum of this body किती असते, L is equal to r cross P. L bar is equal to r cross P, where r is position vector from axis of rotation, P is linear momentum. If we solve this, rp sin theta, आपला a क्रॉस b चा फॉर्म्युला माहित आहे, a क्रॉस b इक्वल टू ab sin theta. तसंच rp sin theta. ओके, in magnitude linear momentum is a product of, angular momentum is a product of linear momentum and the distance from axis of rotation. म्हणजे या मॅग्निट्यूड मध्ये आपल्याला जर लिहायचं असेल तर r मल्टिप्लाय बाय p. कशाचा प्रॉडक्ट आहे हा, लिनियर मोमेंटम अँड डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन. ओके, आपल्याला याचं जर एसआय काढायचं असेल तर कसं काढू शकतो आपण, एसआय ऑफ अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू आर म्हणजे काय, डिस्टन्स म्हणजे काय आहे, मीटर. पी चा फॉर्म्युला काय असतो, पी च्या ठिकाणी आपण काय लिखतो, मास इनटू वेलोसिटी. मास माहित आपला केजी आणि पुन्हा वेलोसिटी काय असते, मीटर पर सेकंद. जर आपण सॉल्व्ह केलं तर काय येते, केजी मीटर स्क्वेअर पर सेकंद. दिस इज द युनिट ऑफ दिस अँग्युलर मोमेंटम. आणि या अँग्युलर मोमेंटमची डायरेक्शन आहे, डायरेक्शन ऑफ अँग्युलर मोमेंटम इज गिव्हन बाय, त्या अँग्युलर मोमेंटमची डायरेक्शन कुठं असते, तर ती असते अलॉंग द ऍक्सिस ऑफ रोटेशन. ज्या बॉडी त्या ऍक्सिसच्या भोवती फिरते त्या ऍक्सिसच्या अलॉंग कोण असते, आपलं लिनियर मोमेंटम. आणि कोण सांगते, according to right hand thumb rule, the direction of angular momentum is along the axis of rotation, This is all about the angular momentum, and this angular momentum is also called as, याचा फॉर्म्युला काय असतो, L is equal to r cross P. Okay, what is this P, linear momentum. त्याला अजून एक नाव आहे, मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम. जसं टॉर्कला आपण काय म्हणू शकतो, आर क्रॉस हे फॉर्म्युला आहे, बरोबर आहे. तर टॉर्कला काय म्हणतो आपण, मोमेंट ऑफ फोर्स. तसंच याला मोमेंट ऑफ काढायचं लिनियर मोमेंटम किंवा मोमेंट ऑफ मोमेंटम हेच नाव आहे कोणाचं, या अँग्युलर मोमेंटमचं. तर अँग्युलर मोमेंटमचा काय फॉर्म्युला लागू शकतो आपल्याला, या ठिकाणी L इज इक्वल टू r क्रॉस P. आणि जेव्हा आपल्याला याचं एक्सप्रेशन काढायचं आहे, कशाचं, अँग्युलर मोमेंटमचं एक्सप्रेशन काढल्यानंतर आपल्याला काय मिळतो, L इज इक्वल टू I ओमेगा. नाउ वी हॅव टू डिस्कस एक्सप्रेशन फॉर अँग्युलर मोमेंटम इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. आपल्याला L चा फॉर्म्युला माहित, जसं P चा फॉर्म्युला काय माहित आहे, मास इनटू वेलोसिटी. आपल्याला माहित आहे की याची अॅनालॉगस क्वांटिटी कोणती आहे, मासची अॅनालॉगस क्वांटिटी कोणती आहे, I, आणि v ची कोणती आहे, ओमेगा.
हे एक्सप्रेशन काढायचं आहे. परंतु हे पहा, दिस इज द एक्सप्रेशन फॉर अँग्युलर मोमेंटम इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. एक्सप्रेशन कसं काढतात ते पाहू आपण. कन्सिडर अ रिजिड बॉडी, कन्सिडर अ रिजिड बॉडी ऑफ मास m. आपण एक्सप्रेशन कशात पाहलो, एक्सप्रेशन फॉर अँग्युलर मोमेंटम इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया, इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. आता कन्सिडर अ रिजिड बॉडी ऑफ मास m is rotating about an axis, is rotating about an axis. ओके, एका ऍक्सिस मधून ही लाईन पास झाली आणि या ऍक्सिसच्या भोवती बॉडी काय होत आहे, रोटेट होत आहे विथ कॉन्स्टंट अँग्युलर वेलोसिटी ओमेगा. काय म्हणतात, कन्सिडर अ रिजिड बॉडी ऑफ मास m rotating about an axis with constant angular velocity omega. As the body is rotating, all the particles of this body performing circular motion. काय सांगता येईल की ही बॉडी रोटेट होत आहे आणि रोटेट होताना बॉडीचं रोटेशन मोशन होत आहे, बट ऑल द पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन, ऑल द पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन विथ डिफरंट लिनियर व्हेलॉसिटी. पार्टिकलची जरी सर्वांची अँग्युलर व्हेलॉसिटी सेम असली तरी ऑल पार्टिकल्स मस्ट हॅव डिफरंट लिनियर व्हेलॉसिटी. डिफरंट लिनियर व्हेलॉसिटी म्हणजे कोणती, जर पहिला पार्टिकल असेल तर v1, दूसरा असेल तर v2, v3 डॅश 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 vn. लेट द बॉडी कन्सिस्ट ऑफ n पार्टिकल. हे समजलं सर्वांना. काय सांगायचं, ऍज द बॉडी इज रोटेटिंग अबाउट अन ऍक्सिस विथ कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा. म्हणजे ऑल पार्टिकलची अँग्युलर व्हेलॉसिटी कशी आहे, कॉन्स्टंट, बट the particles have different linear velocity v1, v2, v3 and so on. ओके, तर प्रत्येकाची लिनियर व्हेलॉसिटी वेगळी आहे, फक्त सारखी काय आहे, अँग्युलर व्हेलॉसिटी. मग आता आपल्याला काय करायचं, एक्सप्रेशन काढायचं अँग्युलर मोमेंटमचं. आता आपल्याला काय करायचं, लेट द बॉडी कन्सिस्ट ऑफ n पार्टिकल्स. बॉडी मध्ये किती पार्टिकल्स आहे, n पार्टिकल्स ऑफ मासेस m1, m2, m3 डॅश डॅश mn having distances किती असेल डिस्टन्सेस, पहिल्या पार्टिकलचा r1, r2, r3 डॅश डॅश rn फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन रिस्पेक्टिव्हली. ओके, तर आपण आता त्याचे 4-5 पार्टिकल घेऊ, म्हणण्यापेक्षा काही पार्टिकल आहेत, आपण काही पार्टिकल घेऊ याच्यामध्ये दाखवू. कन्सिडर बॉडी कन्सिस्ट ऑफ n पार्टिकल ऑफ मासेस m1, m2, m3 डॅश 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 mn having distances r1, r2, r3 dash dash rn from axis of rotation, काय म्हणायचं, consider a rigid body rotating about an axis with constant angular velocity omega but different linear velocity v1, v2, v3 dash dash en. Let m1, m2, m3 dash dash mn having masses of a particle and having distances r1, r2, r3 dash dash rn from axis of rotation respectively. इथपर्यंत होते. आता आपण जो पार्टिकल आहे, बॉडी अशी रोटेट होत आहे, म्हणजे पार्टिकलची लिनियर व्हेलॉसिटी कशी असली पाहिजे, दिस इज द v1 लिनियर व्हेलॉसिटी ऑफ फर्स्ट पार्टिकल, दिस इज द लिनियर व्हेलॉसिटी ऑफ सेकंड पार्टिकल, दिस इज द लिनियर व्हेलॉसिटी ऑफ थर्ड पार्टिकल अँड दिस इज द लिनियर व्हेलॉसिटी ऑफ n पार्टिकल. म्हणजे प्रत्येक पार्टिकल, ईच पार्टिकल हॅव डिफरंट लिनियर व्हेलॉसिटी. म्हणून आपण सुरुवात करू लिनियर व्हेलॉसिटी ऑफ फर्स्ट पार्टिकल, लिनियर व्हेलॉसिटी ऑफ फर्स्ट पार्टिकल. आपला पूर्ण बॉडीचं काय करायचं आहे, अँग्युलर मोमेंटम इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया, इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. मग आपण सुरुवात काय केली, लिनियर व्हेलॉसिटी ऑफ फर्स्ट पार्टिकल काय असली पाहिजे, v1 इज इक्वल टू r1 ओमेगा, v1 इज इक्वल टू r1 ओमेगा. ही झाली लिनियर व्हेलॉसिटी, इक्वेशन नंबर 1. आता लिनियर व्हेलॉसिटी नंतर आपण काय करू, लिनियर मोमेंटम काढू. कोणाचं, फर्स्ट पार्टिकलचं. लिनियर मोमेंटम ऑफ फर्स्ट पार्टिकल. स्टेप वाईज आपण जाऊ. पार्टिकल इज काय फॉर्म्युला असतो, p इज इक्वल टू, पहिला पार्टिकल असल्यामुळे p1 इज इक्वल टू rp. फॉर्म्युला काय आहे, सॉरी, r मास इंटू वेलोसिटी, मास इंटू वेलोसिटी. आता पहिला पार्टिकल असल्यामुळे मास m1, वेलोसिटी v1. लिनियर मोमेंटमचा फॉर्म्युला काय आहे, फर्स्ट पार्टिकलचा p1 इज इक्वल टू m1 v1. आता हिला इक्वेशन नंबर 2 म्हणू. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 काय सांगता येईल,
फ्रॉम इक्वेशन 1 P1 इज इक्वल टू, इथं V1 ची किंमत माहित आहे का आपल्याला, देअरफॉर P1 इज इक्वल टू M1, V1 ची किंमत किती आहे R1 ओमेगा, R1 ओमेगा. दिस इज इक्वेशन नंबर 3, इक्वेशन नंबर 3. ओके. त्याच्यानंतर आता पाहू आपण लिनियर मोमेंटम ऑफ फर्स्ट पार्टिकल इज. नाउ linear momentum of first particle is, काय फॉर्म्युला आहे लिनियर मोमेंटमचा, p इज इक्वल टू मास इनटू वेलोसिटी. फर्स्ट पार्टिकल मध्ये असल्यामुळे याला सफिक्स मध्ये 1 1 देऊ. दिस इज द इक्वेशन नंबर 1. काय केलं, सुरुवात पण आपल्याला अँग्युलर मोमेंटम काढायचा आहे. अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला काय माहिती आपल्याला, L इज इक्वल टू RP, म्हणजे आपल्याला p काढायला लागेल. पुन्हा आपण लिनियर मोमेंटम ऑफ फर्स्ट पार्टिकल, असंच आपण सगळ्या पार्टिकलचे काय करणार, लिनियर मोमेंटम. मग आपण P1 इज इक्वल टू मास 1 M1 इंटू V1. ओके. तर आपल्याला V1 ची किंमत माहित आहे, बट V1 इज इक्वल टू R ओमेगा. फर्स्ट पार्टिकल असल्यामुळे R1 इंटू ओमेगा. बट ओमेगा आपण काढलं, कारण ओमेगा 1 आपण नाही लिहिला. कारण आहे, कारण सगळ्या पार्टिकलची अँग्युलर व्हेलोसिटी कशी आहे, सेम आहे. त्याच्यामुळे आपलं V1 इज इक्वल टू काय, R1 ओमेगा. Put this value in equation 1. Therefore P1 is equal to काय होईल, M1. V1 ची किंमत किती होणार आपण, R1 into ओमेगा. दिस इज द इक्वेशन नंबर 2. सुरुवात आपल्याला जमली पाहिजे. पहिल्या पार्टिकलचं अँग्युलर मोमेंटम काढलं की आपल्या जवळपास गोष्टी संपल्या. एक्सप्रेशन मध्ये बाकी सिमिलरली म्हणता येईल. ओके. लिनियर मोमेंटम मिळालं. आता काय आहे, लिनियर मोमेंटमला जर मल्टिप्लाय बाय जर r केलं तर आपल्याला काय मिळते, अँग्युलर मोमेंटम. पण आपल्या इथं काय येणार, अँग्युलर मोमेंटम ऑफ फर्स्ट पार्टिकल इज काय फॉर्म्युला आहे, L1 इज इक्वल टू R मल्टिप्लाय बाय P1. आणि दोघांना मी 1 1 लावलं, कारण दिस इज द अँग्युलर मोमेंटम ऑफ फर्स्ट पार्टिकल. ओके. 1 suffix 1 represents first particle. आता या P1 ची किंमत माहिती आहे आपल्याला फ्रॉम इक्वेशन 2. काय करता येईल, L1 इज इक्वल टू R1 मल्टिप्लाय बाय P1 ची व्हॅल्यू किती आहे, P1 ची M1 R1 ओमेगा. समजलं इथपर्यंत. फर्स्ट पार्टिकलचं लिनियर मोमेंटम काढलं. लिनियर मोमेंटम मध्ये V1 ची किंमत पुट केली आपण. V1 ची व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपण अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला काय आहे, R1 मल्टिप्लाय बाय P1. आणि फ्रॉम इक्वेशन 2 P1 ची व्हॅल्यू आपण इथं पुट केली. ओके. त्यानंतर पुढे काय करता येईल आपल्याला, आपण त्याला पुढे जर सॉल्व्ह केलं तर काय होईल पहा, L1 इज इक्वल टू R1 मल्टिप्लाय बाय. आता हे M1 R1 चं आपण जर मल्टिप्लिकेशन केलं तर काय होईल, जर आपण सॉल्व्ह केलं तर काय होईल पहा, M1 R1 स्क्वेअर ओमेगा. इक्वेशन नंबर 3. हे काय झालं, दिस इज द अँग्युलर मोमेंटम ऑफ फर्स्ट पार्टिकल. आता आपल्याला काय करायला लागेल, सिमिलरली अँग्युलर मोमेंटम पहिल्या पार्टिकलचं मिळालं की बाकीचं फार सोपं आहे. काय म्हणतात लागते, सिमिलरली अँग्युलर मोमेंटम ऑफ सेकंड पार्टिकल इज काय होईल, L2 इज इक्वल टू M2 R2 स्क्वेअर ओमेगा. इक्वेशन नंबर 4. सिमिलरली अँग्युलर मोमेंटम ऑफ थर्ड पार्टिकल इज काय होईल, M3 R3 स्क्वेअर ओमेगा. इक्वेशन नंबर 5. सिमिलरली अँग्युलर मोमेंटम ऑफ nth पार्टिकल म्हणजे काय, Ln इज इक्वल टू काय होईल, Mn Rn स्क्वेअर ओमेगा. इक्वेशन नंबर 6. काय केलं आपण, सुरुवातीला आपण एक बॉडी मध्ये या ठिकाणी पार्टिकल n पार्टिकल आहे. n पार्टिकलचे मासेस आपण पाहिले, डिस्टन्स बघितले ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून. त्याच्यानंतर लिनियर मोमेंटम फर्स्ट पार्टिकल P1 इज इक्वल टू M1 इंटू V1 कडे बघितलं की V1 ची किंमत कोणती असते, R1 ओमेगा. ती व्हॅल्यू पुट केली, काय आली, P1 इज इक्वल टू M1 R1 इंटू ओमेगा. त्याच्यानंतर P मिळाला की आपण लगेच आठवलं पाहिजे अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला अतिशय जवळ आहे. काय फॉर्म्युला अँग्युलर मोमेंटमचा, L इज इक्वल टू R क्रॉस P, R मल्टिप्लाय बाय P. तर या ठिकाणी P1 ची किंमत इथं पुट केली, काय फॉर्म्युला आला, L1 इज इक्वल टू R1 मल्टिप्लाय बाय M1 R1 ओमेगा. R1 चा स्क्वेअर झाला, म्हणजे फॉर्म्युला काय आला, M1 R1 स्क्वेअर ओमेगा. दिस इज द अँग्युलर मोमेंटम ऑफ फर्स्ट पार्टिकल. पहिल्या पार्टिकलचा अँग्युलर मोमेंटम मिळाला की आता बाकीचं सोपं आहे.
अँग्युलर मोमेंटम ऑफ सेकंड पार्टिकल फक्त काय करायचं सफिक्स मध्ये 1 रिप्लेस करून 2 लिहायचं. ओके, अशा तऱ्हेने 3. आणि सिमिलरली अँग्युलर मोमेंटम ऑफ nth पार्टिकल इज mn rn स्क्वेअर ओमेगा. हे पूर्ण पार्टिकलचा आपल्याला काय मिळालं अँग्युलर मोमेंटम. आपल्याला पूर्ण बॉडीचं काढायचं आहे. बॉडीचं काढायचं म्हणजे काय करायला लागेल टोटल अँग्युलर मोमेंटम. आता काय करणार आपण त्या ठिकाणी टोटल अँग्युलर मोमेंटम कोणाचं ऑफ बॉडी ऑफ रोटेटिंग बॉडी इज काय फॉर्म्युला आहे टोटल अँग्युलर मोमेंटम म्हणजे L इज इक्वल टू पहिल्या पार्टिकलचं L1 दुसऱ्या पार्टिकलचं L2 L3 असं करत करत सगळ्यांचे आपण काय करणार इथं अल्जेब्रिक सम घेणार. कॅपिटल L म्हणजे काय टोटल अँग्युलर मोमेंटम ऑफ द रोटेटिंग बॉडी. L इज इक्वल टू L1 प्लस L2 प्लस L3 डॅश डॅश Ln. आता या L1 L2 च्या व्हॅल्यू जर आपण इथं पुट केल्या तर काय L इज इक्वल टू L1 ची व्हॅल्यू पहा m1 r1 स्क्वेअर ओमेगा m1 r1 स्क्वेअर ओमेगा दुसरं m2 r2 स्क्वेअर ओमेगा. सिमिलरली सर्व पार्टिकलच्या आपण जर व्हॅल्यू ठेवल्या mn rn स्क्वेअर ओमेगा. ओके, सर्व याच्या व्हॅल्यू ठेवल्या L1 L2 L3 असे ठेवू शकतो आपण. आता त्याच्यामध्ये कॉमन गोष्ट कोणती आहे सर्व याच्यातनी कॉमन टर्म कोणती आहे तर ओमेगा. आता ब्रॅकेट मध्ये काय राहील m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर डॅश 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 mn rn स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट आणि कॉन्स्टंट कोणती कॉमन टर्म कोणती आहे ओमेगा. त्याच्यामुळे L इज इक्वल टू इन ब्रॅकेट m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर प्लस डॅश डॅश mn rn स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर काढला आपण ओमेगा. बट दिस ब्रॅकेट इज कॉल्ड एज m1 r1 square plus m2 r2 square dash 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 mn rn square is the algebraic sum of काय आहे mi ri square and that is called as the moment of inertia. That is called as the moment of inertia. या ब्रॅकेट पे पहिल्यांदा आपला आठवलं दिस इज द algebraic sum of product of mass of each particle and square of distance from axis of rotation. त्याच्यामुळे आपण हे काय आहे दिस इज द moment of inertia and put this value is equal to I, therefore L is equal to I omega. L is equal to I omega. This is the expression for angular momentum in terms of moment of inertia.